नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आधार कार्डवरले ॲड्रेस कसा अपडेट करायचा. त्याकरिता सर्वप्रथम आपल्याला क्रोमवर जायचं आहे. क्रोमवर गेल्यावर सर्च बारमध्ये माय आधार .uidai.gov म्हणजे gov.in सर्च केल्यानंतर लॉग इनची स्क्रीन अशी स्क्रीन ओपन होईल. यावर आपला लॉग इन करायचं आहे. वेलकम टू माय आधार. लॉग इन केल्यानंतर इथे सर्वप्रथम आपला आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड म्हणजेच कॅप्चा कोड इथे एंटर करायचा आहे. कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर लॉग इन विथ OTP ला क्लिक करायचं आहे. लॉग इन विथ OTP ला क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येणार. तो OTP एंटर करायचा आणि लॉग इनला क्लिक करायचं. लॉग इनला क्लिक केल्यावर राईट साईडला आपला फोटो दिसेल म्हणजे आपला लॉग इन झालेला आहे. ओके. त्यानंतर आपण जाणार ॲड्रेस अपडेट. ॲड्रेस अपडेट आपण फॅमिली मेंबर म्हणजे दुसरा ऑप्शनला क्लिक करणार आहे. फॅमिली मेंबर बेस आधार ॲड्रेस याला क्लिक केल्यावर आपला जुना ॲड्रेस प्रथम दिसेल. तिथे खाली आता आपला ज्याचा फॅमिली मेंबरचा ॲड्रेस आपल्याला कॉपी करायचा आहे, आपले आई वडील, त्यांचा आधार नंबर इथे एंटर करायचा आहे. मी आता माझ्या वडिलांचा आधार नंबर टाकतोय कारण की त्यांचा आधार अपडेट आहे. ओके. एंटर केल्यानंतर त्यांचा नंबर ॲटोमॅटिक येणार. आलेला आहे. तिथे रिलेशन फादर आणि लीगल स्टेटमेंटला येस करायचं आहे. हा नंबर तुम्ही लक्षात ठेवा. या नंबरनेच आपल्याला पुढे हा नंबर सर्च करूनच पुढे ते लीगल कंडिशन लीगल स्टेटमेंट ॲक्सेप्ट करायचे. मग ॲक्सेप्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर इथे तुम्हाला आता पेमेंटची साईड ओपन होईल. म्हणजे 75 रुपीज पेमेंट केल्यानंतर पुढची प्रोसेस चालू होईल. तर तुम्ही इथे ऑनलाईन पेमेंट करू शकता, कार्डने पेमेंट करू शकता, NEFTने पेमेंट करू शकता. मी इथे QR कोडने पेमेंट करणार आहे. सगळी इन्फॉर्मेशन वाचल्यानंतर टिक करा. तुमचं कोणत्या मोड ऑफ पेमेंटने करणार त्याला सिलेक्ट करा. मेक पेमेंट करायचं. मेक पेमेंट केल्यानंतर पेमेंटची साईड ओपन होईल. त्यावर QR कोडला क्लिक करायचं आहे. ओके. कंटिन्यू अँड पे. कंटिन्यू अँड पे केल्यावर हा QR कोड आपल्या जीपेला किंवा पेटीएमला स्कॅन करून यावर तुम्ही पेमेंट करू शकता. हे स्कॅन झालं आहे. पेमेंटची प्रोसेस चालू झाली. ओके. सक्सेसफुल. पेमेंट सक्सेसफुल. 75 रुपीजचं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. ओके. येथे कुठे बॅकचं बटन दाबायचं नाही आहे. ओके. आता तुम्ही तुमचे ॲक्नॉलेजमेंट डाउनलोड करू शकता. इथे तुम्ही रेटिंग देऊ शकता. ओके. ही ॲक्नॉलेजमेंट डाउनलोड झाली. हे पेमेंट आपण मेन स्क्रीनला जाणार आहोत. यानंतर तुम्ही लेफ्ट साईडला बघाल, राईट साईडला आपल्या फॅमिली मेंबर बेस ॲड्रेस अपडेट. आता ह्याचं व्हॅलिडेशन करायचं आहे, त्याशिवाय पुढची प्रोसेस होणार नाही आहे. चला तर मग आता आपल्याला आपलं अकाउंट लॉगआउट मारावं लागणार आहे. लॉगआउट केलं. आता आपण ज्यांचा तिथे रेफरन्स दिला आहे, ज्या नातेवाईकाचा, ज्या रिलेशन आपले जे आई वडील असतील त्यांच्या आधार नंबरने लॉग इन करायचं आहे. तर मी माझ्या वडिलांचा दिलं होतं, तर मी आता इथे माझ्या वडिलांचा आधार नंबर एंटर करणार आहे. त्यानंतर कॅप्चा कोड एंटर करणार. कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर लॉग इन विथ OTPला क्लिक केलं. लॉग इन विथ OTP. आता इथे आधारला जो रजिस्टर नंबर आहे त्याच्यावर OTP आला असणार, तो इथे एंटर केला. ओके. एंटर केल्यानंतर
मेन पेज ओपन होईल. असं त्या सेम राईट साईडला आता वडिलांचा फोटो असेल. तिथेच खाली आलात तर फॅमिली रिक्वेस्ट, फॅमिली मेंबर रिक्वेस्टला क्लिक करा आणि तो मगाशी आपण SRNचा नंबर बघितला होता, SRN नंबर, तो इथे. ह्याचा तुम्हाला टेक्स्ट पण आला असेल, तुम्ही टेक्स्टमध्ये पण चेक करू शकता. मला असा टेक्स्ट आलेला, शेवटला 880 आहे. तर मी एंटर करतो. एंटर केल्यानंतर ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट आणि खाली येणार लिगल स्टेटमेंट, टिक करायचं आहे, ॲक्सेप्ट करायचं आहे, ॲक्सेप्ट आणि कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर आता हे आपलं व्हॅलिडेशन ॲड्रेस शेअरिंगचं कंप्लीट झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिली मेंबरच्या आधार कार्ड बेसवर तुमचा आधार कार्ड ॲड्रेस अपडेट करू शकता. आता पुढील 72 आवर्समध्ये आपल्या आधार कार्डवरील ॲड्रेस अपडेट होईल. ते कसं डाउनलोड करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.